लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सावित्री पौर्णिमेला रणरागिणीने वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या बांधून केले आंदोलन. दारू बंद झाली तर पती जिवंत राहतील. छत्रपती संभाजीनगर येथे वटपौर्णिमेच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एका रणरागिणीने वडाच्या रोपट्याला दारूच्या रिकाम्या बाटल्या बांधून केले आंदोलन. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्माच्या साथीसाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याला दोरा गुंडाळतात. मात्र समाजातील दारूच्या व्यसनामुळे रोज हजारो संसार उद्ध्वस्त होत आहेत. अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे अनेक पती हे दिवसभर काबाड कष्ट करून कमावलेला पैसा दारूमध्ये टाकत आहेत. तसेच दारूच्या व्यसनामुळे शरीराचे प्रचंड नुकसान होत आहे. जर घरातील पुरुष दारूच्या व्यसनापायी आपले आयुष्य संपवणार असतील तर महिलांना पुढच्या वर्षी वटपौर्णिमेची पूजा करायला पती जिवंत राहणार नाही. हाच अत्यंत गंभीर विचार लक्षात घेऊन तसेच समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेविरुद्ध आणि अनधिकृत दारू विक्रीविरुद्ध हे आंदोलन शहरातील रोडवर एका वडाच्या रोपट्याला दारूच्या रिकाम्या बाटल्या बांधून करण्यात आले. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.